मग येताय का आमच्या गावच्या यात्रेला, म्हणजेच बोंबल्या विठ्ठलाच्या यात्रेला? आता म्हणाल हे बोंबल्या विठ्ठल म्हणजे काय? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन एका माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहे आमच्या गावची यात्रा म्हणजेच सासगावच्या यात्रेसाठी। धाकटी पंढरी किंवा बोंबल्या विठ्ठला असं या मंदिराचं नाव आहे, जिथं कार्तिक एकादशी दिवशीपासून यात्रा भरते। ती 15 दिवस असते। आता बोंबल्या विठ्ठला हा काय प्रकार आहे तर तुम्हाला मी त्याची एक छोटीशी स्टोरी आहे ती तुम्हाला सांगते। तुकाराम महाराज जेव्हा मिरच्या वगैरे घेऊन इथं विकायला यायचे, ग्राहक त्यांच्याकडून घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर त्याचे पैसे आणून देतो बोलायचे आणि त्यांनी दिले नव्हते, तेव्हा विठ्ठलांनी त्यांच्या मदतीला येऊन त्या ग्राहकाकडून जे पैसे ते कोणी मिरच्या वगैरे घेऊन गेले होते त्याचे पैसे घेण्यासाठी देवानी बोंब मारली, आपल्या भक्तासाठी बोंब मारली। त्यामुळं ह्या पवित्र स्थानाला किंवा ह्या मंदिराला बोंबल्या विठ्ठला असं नाव पडलेलं आहे असं सांगतात। त्यामुळंच मी ही स्टोरी तुम्हाला सांगते आणि तेव्हापासून ह्या विठ्ठलाचं नाव बोंबल्या विठ्ठला असं पण पडलेलं आहे। आणि छान असं आम्ही पाळण्यामध्ये बसलो, ब्रेक डान्स आणि मुली पण त्या छोट्या छोट्या पाळण्यांमध्ये बसले होते। नंतर काही छोटी मोठी खरेदी केली होती आणि इथं जिलेबी, गरम गरम जिलेबी आणि गाठी शेव किंवा अशी बारीक शेव असते जाडीवाली, ती शेव असते, ती दोन्ही कॉम्बिनेशननी आपण खायचं असतं। ते खाण्यासाठी पण लोक येतात आणि आमच्या इथं दाजी ते रिंग असे नोटवर टाकून ते बघत होते, ट्राय करत होते, लक लागला तर लागला आणि ते त्यांना काही जमलेलं नाही आहे। आणि नंतर बॉलनी ग्लास पाडणे असे वेगवेगळे काही खेळ होते, ते खेळले, मस्त मजा केली। आणि हे ड्रॅगन जे वरती जातं, बाप रे बाप, मला एवढी भीती वाटत होती पण माझ्या मुली अजिबात घाबरत नव्हत्या, तर त्यांच्या तोंडावर अजिबात रिॲक्शन नव्हती की आपल्याला हे भीती आहे किंवा काय, काही नव्हतं त्यांना। आणि काचेची भांडी म्हणा किंवा चादरी आहेत, जर्किन आहेत, मेकअपचं सामान, असं वेगवेगळे काही विकायला बरंच येतं। छान छान क्वालिटी असते। तुम्ही पण एकदा व्हिजिट करा, बघा तरी आमची गावची यात्रा कशी भरते, काय भरते। आणि मोठ्या प्रमाणात शनिवार रविवारी खूप गर्दी असते, सुट्टीचा दिवस असतो त्याच्यामुळं खूप गर्दी असते। तर तुम्हाला कसं जमतंय तसं तुम्ही या, एकदा व्हिजिट करा। आणि आम्ही मोठ्या आकाश पाळण्यामध्ये बसलेलो, माझी ही सून आहे, माझ्या नंदेची सूनबाई आहे त्या आणि मी बसलेले, आणि मुलीने आमच्या अजिबात घाबरत नव्हत्या पण मी घाबरलेले, खरं तुम्हाला सांगते काय ते, मी खूप घाबरलेले पण माझ्या मुली अजिबात घाबरल्या नव्हत्या, त्या हसत होत्या। नंतर थोडी काय छोट्या मुलींसाठी शॉपिंग केली आणि तिथून आम्हाला घरी पण जायचं होतं। तरी आम्हाला इथं 12-12:30 वाजलेले। आपण यात्रेतून जायचं मन नव्हतं, अजून काहीतरी घेऊ असं काहीतरी चाललेलं माझं। आता मार्गशीर्ष महिना येतो त्याच्यामुळं मुखवटे वगैरे छान छान भेटत आहेत, तर तुम्हीही एकदा व्हिजिट करा। कशी वाटली आमची गावची यात्रा आणि तुमच्या गावची यात्रा कधी असते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। ओके, बाय।